गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर 22 चक्का ट्रक ही खड्डे व टर्निंगमुळे पलटली आहे। ही ट्रक सुरजागड येथील कच्चा लोह खनिज घेऊन छत्तीसगड रायपूरला जात होती। जीवितहानी त्याच्यात झालेली नसली तरी ट्रकमध्ये जे लोह खनिज कच्चे माल होते त्यांचे नुकसान झालेले आहे। काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी ही घटना रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली आहे। तर दुसरा ट्रक आज येत असून त्या ट्रकमध्ये लेबर लावून कच्चा माल भरणार असल्याचं सोनापूर येथील रोजीने आलेले रोजगार म्हणाले। सूरज कोबे यांनी सांगितले की या ठिकाणी नेहमी गाड्याचा अपघात होत असतो। खरीतर नॅशनल हायवेचे अधिकारी यांनी या रोडकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे व रेड लाईट किंवा रेडीमेड लावण्याची मागणी केली आहे। सूरज कोबे तुमचा दशरथ मेश्राम जी काल रात्री 12 वाजता या ठिकाणी ट्रकची पलटी झालेली आहे। तुमच्या मागे ट्रक दिसत आहे। कारण कसं होतं की या गड्ड्यामुळे पडला आहे असं ते बोलतात। तर या ठिकाणी यापूर्वी किती अपघात झाले त्याबद्दल बोला बरं आपण। 4-5 गाड्या इथं अपघात झालेले आहेत त्याच साईडला। हां, तर काय केलं पाहिजे आता इथं चांगला रोड बनवायला पाहिजे ना जी। इथं रेड लाईट वगैरे लाईट वगैरे इथं लावायला पाहिजे। होय बोला आपण रेडियम लावायला पाहिजे। इथं एक खड्डा पडल्यामुळे इथं अपघात नेहमी वारंवार होत असतात। इथं वारंवार होत असतात। ही 4थी वेळ आहे अपघाताची। आणि हे खड्ड्याची जे आहे ना लाईट्स मेटल कंपनी जे ट्रकाची ट्रॅफिक जे वाढले त्यांनी सुद्धा थोडं लक्ष द्यायला पाहिजे इथे। आणि इथे काहीतरी एक रेडियम लावायला पाहिजे या रोडवरती। नेहमी आता बरं झालं की कुणाला दुखापत झाली नाही पण नुकसान झाली आहे थोडीफार। तुम्ही या ठिकाणी कधी आले आणि किती वाजता आले का कशाला आले? आम्ही इथे सकाळी आलो। ते आमच्याकडे पोलीस कर्मचारी आले होते की गाडीमधला माल आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये लोड करायचा आहे म्हणून। त्याच्यामुळे आम्ही सकाळी आलो आणि बघितलं इथं हे दुर्व्यवस्था आमच्या इथे नेहमी होतच असते। ह्या टर्निंग वरती आणि समोरची एक टर्निंग आहे तिथे पण असाच गड्डा आहे। तर इथे आहे ना काहीतरी नियोजन करायला पाहिजे सरकार। हा कोणता गाव आहे ना किती दूर चामोर्शी आहे? हा चामोर्शी सोनापूर गाव आहे शेजारी 1 किलोमीटर वरती। हा गाव कोणता आहे? हा सोनापूर गाव आहे। बरं, सोनापूर पासून म्हणजे चामोर्शी पासून 5 किलोमीटर अंतरावर 5 किलोमीटर अंतरावर आहे ही गाडीचा अपघात झालेला आहे। मात्र कोणत्या प्रकारची दुखापत झालेली नाही कोणाला। ही चांगली गोष्ट आहे। पण या ठिकाणी जे गड्डे पडलेले आहे तर या ठिकाणी जे गड्डे आहे आणि नॅशनल हायवेचा जो काय म्हणतात त्याला रोड आहे नॅशनल हायवेचे अधिकारी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे तुमची मागणी आहे। बरोबर। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।